दिवसभर ड्युटी करून संध्याकाळी असली भारी झोप लागते ना, सकाळी उठू पण वाटत नाही. पण आपल्याला ग्राउंड आणि अभ्यास करावाच लागतो, म्हणून सकाळी सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि अभ्यासाला बसलो. आता पाऊस तर आमच्या हात धुवूनच पाठीमागे लागला. नेमकं ग्राउंडला निघायच्या टायमालाच पडायला चालू होतो. पाऊस यायला लागला म्हणून कडेला थोडंसं बसलो होतो. पाऊस गेला की लगेच ग्राउंडवर एंट्री मारली. वॉर्मअप चालू केला की लगेच पावसाची एंट्री पण झाली. पाऊस जायची वाट बघितली. पाऊस गेला की लगेच मग आपली रनिंग आपण चालू केली. मस्तपैकी 20 मिनिटं रनिंग केली. 20 मिनिटं रनिंग केल्याच्या नंतर आज आपल्याला 120 मीटर मारायचं होतं. 120 मीटर लगेच चालू केलं. 120 मीटरच्या आपल्याला 5 स्प्रिंटा मारायच्या होत्या. 120 मीटर संपवलं आणि लगेच इकडे एबीसी वर्कआउट मारायला आलो. एबीसीचा वर्कआउट चालू केला. आज सकाळपासूनच दिवस खराब चाललाय. सकाळी ग्राउंडला येताना पाऊस आला, वॉर्मअप करताना पण पाऊस आला आणि इथं तर आता वर्कआउट करताना बुटच फाटला. म्हणलं जाऊ द्या, पाठवू द्या. आपला वर्कआउट आपण पूर्ण केला. इकडे गॅलरीमध्ये येऊन मस्तपैकी स्ट्रेचिंग केली. बॉडी स्ट्रेचिंग केल्याच्या नंतर घरी आलो. घरी आल्यावर मस्तपैकी डाएट वगैरे केला आणि ड्युटीला जायच्या आधी एक लेक्चर बघितलं. ड्युटीवर गेल्यावर पण काय काम नव्हतं म्हणून तिथं जाऊन पण एक लेक्चर बघितलं आणि दिवसभर ड्युटी करून आज आपल्याला 12 वाजले होते घरी यायला. घरी आल्या आल्या पहिलं जेवण केलं, डाएट भिजायला वगैरे टाकला आणि सरळ लायब्ररीत गेलो. एवढ्या रात्रीचं लायब्ररीत यायचं कारण म्हणजे सकाळ सकाळी उठल्यावर डायरेक्ट अभ्यासाला बसता येते आणि ग्राउंड पण जवळ पडते. हृदय शेटने तर इथं आधीच आतरून टाकलेलं. मस्तपैकी मग हृदय शेटच्याच शेजारी निवांत झोपी गेलो.